Hello everyone. Greetings from Shri Sah Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Financial Market. In this session we are discussing about money market. Learning objective of this lecture. In today's lecture we will discuss about treasury bill market and types of treasury bill market. Treasury bill market. Just like commercial bill which represent commercial debt, treasury bill represent short-term borrowing of the government. कमर्शियल बिल नावावरूनच कळतं की व्यापारामध्ये अस्तित्वात आलेलं बिल आहे खरेदी विक्रीतना. तर ट्रेजरी बिल रिप्रेझेंट शॉर्ट टर्म बॉरोइंग्स ऑफ द गव्हर्नमेंट. हे बिल गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. गव्हर्नमेंटच्या शॉर्ट टर्म बॉरोइंग गव्हर्नमेंट शॉर्ट टर्म बॉरोइंग ट्रेजरी बिलच्या माध्यमातून करतं. Treasury bill market refers to the market where treasury bills are bought and sold. म्हणजे हे असं मार्केट आहे ज्या ठिकाणी ट्रेजरी बिल्स ची खरेदी विक्री केली जाते. Treasury bills are very popular and enjoy a high degree of liquidity since they are issued by government. ट्रेजरी बिल अतिशय पॉप्युलर आहेत आणि हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी कारण सरकार इश्यू करतं आणि म्हणून त्याची लिक्विडिटी हाय आहे. मीनिंग अँड फीचर्स ऑफ ट्रेजरी बिल मार्केट. आता काय अर्थ आहे ट्रेजरी बिल मार्केटचा, काय फीचर्स आहेत? अ ट्रेजरी बिल इज नथिंग बट प्रॉमिसरी नोट इश्यूड बाय गव्हर्नमेंट अंडर डिस्काउंट फॉर अ स्पेसिफाईड पिरियड स्टेटेड देअरिंग. म्हणजे ट्रेजरी बिल हे एक प्रॉमिसरी नोट आहे आणि गव्हर्नमेंट इश्यू करतं अंडर डिस्काउंट. डिस्काउंटला म्हणजे डिस्काउंट दिलं जातं यामध्ये ॲट अ फॉर अ स्पेसिफाईड पिरियड. त्यामध्ये एक ठराविक कालावधीसाठी हे बिल इश्यू केलं जातं. द गव्हर्नमेंट प्रॉमिसेस टू पे स्पेसिफाईड अमाऊंट मेन्शन देअर इन टू द बेअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑन ड्यू डेट. म्हणजे गव्हर्नमेंट प्रॉमिस करतं की हे इन्स्ट्रुमेंट ज्याच्याकडे असेल त्याला आम्ही ती स्पेसिफाईड अमाऊंट देऊ. म्हणजे उदाहरणार्थ सपोज गव्हर्नमेंटने 1,00,000चं ट्रेजरी बिल काढलं. तर 1,00,000चं ट्रेजरी बिल आहे ते इश्यू केलं जातं ऍट डिस्काउंट. म्हणजे समजा 100 रुपयाचं असेल तर 95 रुपयाला, म्हणजे 1,00,000चं असेल तर 95,000 रुपयाला ते इश्यू केलं जातं. त्यामध्ये दिलं जातं की हे ट्रेजरी बिल 3 महिन्याचं आहे किंवा काय असं. आणि गव्हर्नमेंट प्रॉमिसेस टू पे स्पेसिफाईड अमाऊंट मेन्शन देअर इन टू द बेअरर. हे ट्रेजरी बिल ज्याच्याकडे असेल त्याला ऑन ड्यू डेट. थर्ड, पिरियड डज नॉट एक्सीड द पिरियड ऑफ 1 इयर. शॉर्ट टर्म आहे, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी याचा नसतो. इट इज पॉप्युलरली अ फायनान्स बिल सिन्स इट डज नॉट अराइज आउट ऑफ ट्रेड ट्रान्झॅक्शन. हे एक फायनान्स बिल आहे. हे ट्रेड म्हणजे व्यापारातनं अस्तित्वात आलेलं बिल नाही. इट डज नॉट रिक्वायर एनी ग्रेडिंग ऑर एंडोर्समेंट अँड ऍक्सेप्टन्स. म्हणजे या बिलाला कोणत्याही ग्रेडिंगची गरज नाहीये, एंडोर्समेंटची गरज नाही, ऍक्सेप्टन्सची गरज नाही. इट इज अ क्लेम अगेन्स्ट गव्हर्नमेंट. कारण हा क्लेम कोणावर आहे तर सरकारवर आहे. सरकार पैसे देणं बांधील असतं. Treasury bill are issued only by the RBI on behalf of government. हे ट्रेजरी बिल्स जे आहे ते आरबीआय इश्यू करतं आणि सरकारच्या वतीने इश्यू करतं. ट्रेजरी बिल्स आर इश्यूड फॉर मीटिंग टेम्पररी गव्हर्नमेंट डेफिसिट. म्हणजे सरकारला थोड्या कालावधीसाठी म्हणजे 1 वर्षाच्या आतल्या कालावधीसाठी जर पैसा हवा असेल तर ट्रेजरी बिल इश्यू केलं जातं. ट्रेजरी बिल rate and rate of discounting is fixed by RBI from time to time. हा जो रेट ऑफ डिस्काउंटिंग असतो किंवा ट्रेजरी बिल रेट जो आहे तो आरबीआय वेळोवेळी ठरवत असतं. इट इज द लोएस्ट वन इन द एंटायर स्ट्रक्चर ऑफ इंटरेस्ट रेट इन द कंट्री. आता हा जो बिल रेट आहे तो सगळ्यात कमी असतो, सगळ्यात कमी व्याजदर असतो. बिकॉज इट हॅज अ शॉर्ट टर्म मॅच्युरिटी, हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी अँड सिक्युरिटी. म्हणजे एकतर 1 वर्षाच्या आतली मॅच्युरिटी असते, हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी कारण गव्हर्नमेंटवर ते क्लेम करतं आणि सेक्युअर आहे. आणि म्हणून याचा डिस्काउंट रेट किंवा ट्रेजरी बिल रेट हा सगळ्यात कमी असतो.
Types of treasury bill. Treasury bill can be classified into two types, ordinary bill or regular bill and ad hoc. म्हणजे ऑर्डिनरी किंवा रेग्युलर बिल आणि ॲड हॉक हे ट्रेजरी बिलचे दोन टाइप्स आहेत. In India, there are two types of treasury bill, namely ordinary or regular and ad hoc, known as ad hocs. आता ऑर्डिनरी किंवा रेग्युलर बिल कशाला म्हणतात? तर ऑर्डिनरी ट्रेजरी बिल आर इश्यूड टू द पब्लिक अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, म्हणजे सामान्य लोकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला इश्यू केलं जातं फॉर मीटिंग शॉर्ट टर्म फायनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शॉर्ट टर्म फायनान्शियल रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी हे इश्यू केलं जातं. These bills are freely marketable and they can be bought and sold at any time, and they have secondary market also. म्हणजे ही जी ऑर्डिनरी बिल्स आहेत ती कधीही खरेदी विक्री केली जाऊ शकतात. म्हणजे लोकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला दिलं जातं आणि ह्या बिल साठी सेकंडरी मार्केट सुद्धा अस्तित्वात आहे. ॲड हॉक बिल्स. On the other hand, ad hocs are always issued in favor of RBI only. They are not sold through tender or auction. म्हणजे टेंडर किंवा ऑक्शनच्या माध्यमातून हे विकली जात नाहीत. They are purchased by RBI on tap and RBI is authorized to issue currency notes against them. ही जी ॲडहॉक ट्रेजरी बिल्स आहेत ती आरबीआय खरेदी करतं आणि त्या बिलाच्या आधारावर आरबीआय काय करतं? करन्सी नोट इश्यू करतं. They are not marketable in India. However, the holders of these bills can always sell them back to the RBI. म्हणजे ही बिल मार्केटेबल नाही आहेत, पण ॲडहॉक बिल्स ज्याच्याकडे आहेत तो आरबीआयला ती परत विकू शकतो. Ad hoc bills serves the government in following ways. First, they replenish the cash balances of the central government. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅश बॅलन्स रिप्लेनिश भरून काढण्यासाठी याची मदत होते. जस्ट लाईक स्टेट गव्हर्नमेंट गेट्स ॲडव्हान्सेस, ways and means advances from RBI, the central government can raise finance through these ad hoc. म्हणजे जसं की स्टेट गव्हर्नमेंटला आरबीआय पैसा पुरवतो तसंच सेंट्रल गव्हर्नमेंट या ॲडहॉकच्या माध्यमातून फंड रेज करू शकतं. दे आल्सो प्रोव्हाइड्स इन्व्हेस्टमेंट मीडियम फॉर इन्व्हेस्टिंग टेम्पररी सरप्लसेस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड फायनान्शियल सेंट्रल बँक. फॉरेन सेंट्रल बँक. लक्षात घ्या की ह्या ॲडहॉक बिल हे एक इन्व्हेस्टमेंटचं माध्यम आहे. कोण इन्व्हेस्ट करू शकतं? इन्व्हेस्टिंग टेम्पररी सरप्लसेस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये टेम्पररी सरप्लस असेल, एक्स्ट्रा पैसा शिल्लक असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असेल तर, आणि फॉरेन सेंट्रल बँका या ॲडहॉक बिलमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. On the basis of periodicity, treasury bills can be classified into three parts, namely treasury bills for 91 days, treasury bills for 182 days and treasury bills for 364 days. म्हणजे 91च्या पटीत ही ट्रेजरी बिल्स असतात असं दिसतंय बघा. On the basis of periodicity, treasury bill may be classified into three. They are 91 days treasury bill, 182 days treasury bills and 364 days treasury bill. 91 days treasury bills are issued at fixed discount rate of 4% as well as through auction. 364 days bills do not carry fixed rate. The discount rate on these bills are quoted in auction by participant and accepted by the authorities. Such rate is called cut-off rate. In the same way, the rate is fixed for 91 days treasury bills sold through auction. 91 days treasury bills tap basis can rediscount with the RBI at any time after 14 days of their purchase and before 14 days of
panel rate is charged. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेजरी बिल्स ही 91, 182 आणि 364 दिवसाची असतात. 91 दिवसाच्या ट्रेजरी बिलचा डिस्काउंट रेट फिक्स असतो, तो 4% असतो आणि 364 दिवसाच्या ट्रेजरी बिलचा कोणताही डिस्काउंट रेट फिक्स नसतो. तर याचा रेट कुठे ठरतो? तर ऑक्शन मध्ये. द डिस्काउंट रेट ऑन दिस बिल्स आर कोटेड इन ऑक्शन बाय पार्टिसिपंट. ऑप्शन म्हणजे काय? लिलाव केला जातो अँड ऍक्सेप्टन्स ऑफ द अथॉरिटी. हा जो रेट 364 दिवसाच्या ट्रेजरी बिलचा जो रेट आहे, सच रेट इज कॉल्ड कट ऑफ रेट. याला कट ऑफ रेट असं म्हणतात. इन द सेम वे द रेट फिक्स फॉर 91 डेज ट्रेजरी बिल सोल्ड थ्रू ऑक्शन. म्हणजे 91 दिवसाची ट्रेजरी बिल सुद्धा ऑक्शनच्या माध्यमातून विकली जातात. ट्रेजरी बिल्स टॅप बेसिस कॅन बी रीडिस्काउंट विथ द RBI. म्हणजे ही जी ट्रेजरी बिल्स आहे त्यांचं रीडिस्काउंटिंग RBI कडे करता येतं, पण ॲट एनी टाइम आफ्टर 14 डेज ऑफ परचेस. ट्रेजरी बिल खरेदी केल्यानंतर 14 दिवसानंतर अँड बिफोर 14 डेज अ पॅनल रेट इज चार्ज. पॅनल रेट चार्ज होण्याच्या अगोदर 14 दिवस आणि खरेदी केल्यानंतर 14 दिवसाच्या कालावधीमध्ये ही ट्रेजरी बिल्स they can be rediscounted with RBI. तर विद्यार्थी मित्रांनो, आज येथे आपण ट्रेजरी बिल म्हणजे काय, ट्रेजरी बिलचे प्रकार बघितले आणि हे प्रकार एकतर कालावधीच्या आधारावर आणि दुसरे सामान्य जनरल ट्रेजरी बिल आणि ॲडहॉक ट्रेजरी बिल, तसंच त्यांची माहिती पण आपण डिटेलमध्ये घेतली. थँक यू फॉर टुडे. हॅपी लर्निंग टू यू. स्टे होम अँड सेफ. थँक यू.